नमबुद्धाय जय भीम. मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही, वाचली असती तर ती जाळली नसती, असं म्हणतात शरद पोंक्षे. मनुस्मृती जाळणारे अज्ञानी नव्हते, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेले महान विद्वान. बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचली होती, समजून घेतली होती आणि म्हणूनच ती जाळली होती, कारण त्या ग्रंथात माणसाला माणूस म्हणून नाही तर जात म्हणून ओळखलं जात होतं. मनुस्मृतीमध्ये काहींना जन्मतःच देवासारखं स्थान होतं आणि काहींना जन्मतःच गुलामगिरी, काहींना ज्ञानाचा अधिकार तर काहींना ज्ञान ऐकलं तरी शिक्षा, काहींना मंदिरात प्रवेश आणि काहींना गावात चालण्याचाही अधिकार नाही. ही व्यवस्था धर्म नव्हती, ही मानवतेवरची बेडी होती. म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती द्वेषातून नाही तर समतेच्या नव्या इतिहासासाठी. जोपर्यंत जात जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा प्रश्नही जिवंत आहे. जय भीम, जय संविधान.